ऍक्सिडेंट झाले 2-3 आता इथे. नमस्कार, मी ॲडव्होकेट उमेश विभागाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सिओस विभाग. आज इथं बघितलं असेल की रोजच्या प्रमाणे लोक बेलापूरपासून ते उरणपर्यंत प्रवास करत असतात. आज MRDAच्या वतीने इथं नवीन एक स्पीड ब्रेकर टाकण्यात आलेला आहे, जो की पुलावर आहे आणि तसाच एक स्पीड ब्रेकर खाली सुद्धा आहे. आज फेसबुकला यासाठी आम्ही येतोय की येत्या 2 तासामध्ये इथे कमीत कमी 2 ते 3 ॲक्सिडेंट झालेले आहेत, जे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि 2 ते 3 गाड्यांचे उडून याच्यावरती ॲक्सिडेंट झालेले आहे. आमचे सहकारी असतील पवार साहेब, अजूनही काही सहकारी आहेत, त्यांनी ताबडतोब इथे थांबून नागरिकांना जागरूक करण्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारे MRDAला आम्ही कॉल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून सहकार्य मिळत आहे, पण बाकीच्या कोणत्याही डिपार्टमेंटकडून सहकार्य मिळत नाही. आमच्या सहकार्याने स्वतः चक्कीचा आटा, कोणत्याही प्रकारचा चुना वगैरे न भेटल्यामुळे उशीर झाल्याने चक्कीचा आटा तिथे टाकत आहे. तरी माझं अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना एवढंच सांगणं आहे, आजची रात्र कशी तरी होईल, पण उद्यापासून जर हा स्पीड ब्रेकर इथे नाही काढला तर आम्ही आमच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू व त्यांच्या आता जे काही अपघात झालेले आहेत त्यांना जिम्मेदार कोण हे आम्ही त्यांना विचारतोय की जे अपघात झालेले आहेत त्यांची पूर्ण जबाबदारी ही त्या अधिकाऱ्यांची आहे, ज्यांनी हा स्पीड ब्रेकर बनवलेला आहे. नागरिकांना मी आवाहन करतो की या रूटने येताना रात्रीचं थोडं सांभाळून या, कारण कोणत्याच प्रकारे स्पीड ब्रेकरला चुना न मारल्यामुळे स्पीड ब्रेकर दिसल्या न कारणाने ॲक्सिडेंट होत आहे. तर आपणच सहकार्याची भूमिका घ्या सध्याला, की जेणेकरून आपण आज या ठिकाणी 2-3 ॲक्सिडेंट झालेले आहेत उलवा ब्रिजवरती. त्याला जबाबदार कोण? आम्ही ज्या लोकांचं ॲक्सिडेंट झालं, ज्या लोकांना आता हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं आहे, त्यांचा हॉस्पिटलचा खर्च देणार कोण? तर ज्या लोकांनी हा स्पीड ब्रेकर बनवलेला आहे त्यांनी त्याची पूर्णपणे जबाबदारी घ्यावी आणि त्यांचा जो का हॉस्पिटलचा खर्च तो पूर्णपणे हॉस्पिटलचा खर्च उचलावा. त्यांची जी काय नुकसान भरपाई केली असेल ती नुकसान भरपाई करण्यात यावी. साधारण मला या ठिकाणी एक तास झालेला आहे. मला या ठिकाणी आमदारच्या सूचना मिळाली की या ठिकाणी ऑलरेडी 2 ते 3 ॲक्सिडेंट झालेले आहेत. स्पीड ब्रेकर ऑलरेडी लोकांना या ठिकाणी दिसत नाहीत, कारण त्या स्पीड ब्रेकरवरती व्हाईट पट्टी न लावल्यामुळे गाड्यांचे स्पीड कंट्रोल होत नाही व ॲक्सिडेंट होत आहेत. तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की या ठिकाणी लवकर येऊन जे काही नियोजन ते जरूर करावे. तसेच नागरिकांना सुद्धा आवाहन करण्यात येते की या ब्रिजवरती आपण कृपया गाड्यांचा वेग कमी करावा, जेणेकरून ॲक्सिडेंट होणार नाही. धन्यवाद.